नमस्कार. आज आपण प्रत्येक सणाला पुरणपोळीसोबत केली जाणारी मस्त तर्रीदार कटाची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी प्रथम आपण वाटण तयार करून घेऊया. एका पॅनमध्ये एक छोटा चमचा कच्चे तांदूळ आणि कच्ची चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ छान अशी भाजून घ्यायची. त्याच पॅनमध्ये एक छोटासा कांदा उभा चिरून थोड्याशा तेलावरती छान तांबूस रंग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला की मग त्यामध्ये सुकं खोबरं, आलं, लसूण, 2-3 लवंगा आणि दालचिनीचा तुकडा हेही छान असं खरपूस भाजून घ्यायचं. हे भाजलेलं मिश्रण एका प्लेटमध्ये काढायचं. थंड झालं की मग त्यामध्ये भाजलेले डाळ, तांदूळ, थोडेसे जिरे, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची आणि पाणी टाकून हे वाटण छान मऊसूद असं वाटून घ्यायचं. आता कटाची आमटी म्हटलं की तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे छान असा कट येतो. 2 पळ्या तेल गरम केलं, त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्त्याची फोडणी दिली. वाटलेलं वाटण टाकायचं, छान परतायचं. खूप जास्त परतायचं नाही कारण या वाटणामधलं सर्व साहित्य आपण छान असं भाजून घेतलं आहे. आता घरगुती कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद टाकलेली आहे. कांदा लसूण मसाला नसेल तर त्याऐवजी थोडासा गरम मसाला टाका आणि थोडीशी लाल मिरचीचं प्रमाण जास्त ठेवा. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं, त्यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा मिनिट छान तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा. अगदी छान तेल सुटलं की आपण पुरणासाठी जी चणा डाळ शिजवलेली असती त्यातलं जे निथळलेलं पाणी ते यामध्ये टाकायचं आणि वरून आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आणि मस्त अशी ही आमटी तयार करायची. अगदी ही पातळसरच आमटी ठेवायची म्हणजे फुरक्या मारत पिता येते. चवीनुसार मीठ टाकायचं आणि मंद आचेवर ही आमटी एक 5-7 मिनटं छान उकळत ठेवायची. मस्त कटाची तर्रीदार आमटी आपली तयार झालेली आहे. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद.